जायचा वर त्या टिकेशी, ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. ज्ञानेश्वर ग्रंथ त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे. अज्ञानी किती अज्ञानी असला, किती मूढ असला, मूर्ख असला, दगड जरी असला तरी देखील त्याला ज्ञान होण्याची महान शक्ती जर कोणत्या ग्रंथामध्ये असेल तर ती म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्ञान होईल मुडा अतिमूर्ख त्या दगडा. मूढ, मूढ म्हणजे काही न कळणारा, आणि मूर्ख म्हणजे यष्टा कळणारा. अशा पद्धतीने मूढ आणि मूर्ख याच्यामध्ये हे घेतलेलं आहे. मूढ म्हणजे काही समजत नाही, आणि मूर्ख म्हणजे जास्त समजतं. म्हणजे त्या ठिकाणी असा मूर्ख जरी असला तरी ज्ञानोबराय म्हणतात त्याला ज्ञान होईल. आणि दगड जरी असला म्हणजे दगडाच्या अंतःकरणातला जरी असला तरी देखील त्याला काय होईल, माऊली म्हणते ज्ञान होईल. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी अत्यंत कसा आहे तर श्रेष्ठ त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पाहत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलो आहेत. अर्जुन म्हणू लागलेला आहे, देवा अशा पद्धतीचं मला काय होईल तर त्या ठिकाणी युद्ध केल्यानंतर मला पाप लागेल आणि संकर होईल कुळामध्ये. तर त्या ठिकाणी असणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुतस्तो आकशमलमिदम विषमे संपस्थितम अनारे दुष्टम स्वर्गेम कीर्तिम करमर्जुन. अशा विषम स्थितीला तुला ही बुद्धी कुठून आली? ही बुद्धी तुला यायला नव्हती पाहिजे. तर त्या ठिकाणी क्लब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. तुझ्या ह्या हृदयाचा शूद्रपणा त्या ठिकाणी तू टाकून दे, आणि तू काय कर की त्या ठिकाणी युद्धाला तयार हो. कारण हृदयाचा शूद्रपणा हा माणसाला प्रत्येक ठिकाणी काय होतो, आडवा येत असतो. हृदयाचा शूद्रपणा म्हणजे एखाद्याचं हृदय मोठं नसणं, त्या हृदयामध्ये त्या ठिकाणी असणारी दुर्बलता असणं. दुर्बलता असणं म्हणजे युद्धाच्या बाबतीतच दुर्बलता असं नाही, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये हृदयामध्ये दुर्बलता येते. दुर्बलता येते मध्ये नकारात्मक वृत्ती असणं, याला दुर्बलता असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे होईल का, मी हे असं केलं तर जमन का, आणि ते माझ्याच्याने शक्य होईल का, जर केलं तर लोक काय म्हणतील, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याला दुर्बलता असं म्हटलेलं आहे. दुर्बलता म्हणजे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मनामध्ये विकल्प निर्माण होणं, याला शास्त्रामध्ये दुर्बलता त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि म्हणून ही जी दुर्बलता आहे, ही दुर्बलता आपल्याला काय होऊ देत नाही, आपली प्रगती होऊ देत नाही, आपल्याला त्याच्यामध्ये प्रवृत्त होऊ देत नाही. आणि म्हणून अर्जुनाला त्या ठिकाणी बोध उपदेश करत असताना सांगतात की ही दुर्बलता सोडून दे. मनाची दुर्बलता कामाची नाही. आणि म्हणून ज्याच्या मनाची दुर्बलता गेली तर तोच त्या ठिकाणी काय होऊ शकतो, सुरवीर होऊ शकतो. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन जाणं क्षत्रियासी. हे संग्राम क्षत्रियाला त्या ठिकाणी या संग्रामामध्ये हे पतन आहे. हृदयाचं ढिलेपण इथं हे उपयोगाचं नाही. ऐसेनी तो कृपावंतो नाना पर्याशी शिकतो. हे ऐकून पण सुद्धा काय बोले. हे ऐकल्यानंतर अर्जुन काय म्हणायला लागलेला आहे, देवा हे जे काही भीष्मा द्रोणादिक आहेत तर ते आम्हाला पूजनीय आहेत, तर त्या ठिकाणी दुर्योधनाचं जाऊ द्या म्हटले, पण हे पूजनीय लोकांना त्या ठिकाणी मी कसा मारू? कारण संत वृंदांना नमस्कार करायचं का त्यांना निंदा करायची, माता पित्यांची पूजा करायची का त्यांचा घात करायचा? आणि म्हणून हे जे गोत्रगुरु आमचे आहेत हे पूजनीय आहेत, यांना मारणं मला योग्य वाटत नाही. स्वप्नातही माझं हे मन करू शकणार नाही, तर जागृतीत तर सोडूनच द्या. आणि मी जे काही आज अर्जुन आहे, मला द्रोणाचार्यामुळेच त्या ठिकाणी मी आहे. म्हणून ज्या द्रोणाचार्याने मला विद्या दिली त्या द्रोणाचार्यावर शस्त्र मी कसं धरू? ज्याने ओंकार केले त्यांच्यावरती मी अपकार कसा करू?
गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीय लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हैव भुंजी भोगान रुधिर प्रतिज्ञा. त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगणं मला योग्य नाही. माझे गुरु कसे आहेत तर त्या ठिकाणी अपार असणारे कृपावंत त्या ठिकाणी आहे. असा अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवतारी परी ते मना नाहीची मुरारी ऐकून या. असा अर्जुन त्या अवसरीमध्ये बोलू लागला. पण कृष्ण परमात्म्याने ते झिडकारलं. ते कुठल्याही पद्धतीचं अर्जुनाचं बोलणं मनावर धरलं नाही. मनावर न धरल्यामुळे हे जाणून पार्थू बिहाला, हे जाणून अर्जुनाला काय तर थोडा दचक निर्माण झाला. मग पुनरपी बोलू लागला. पुन्हा त्या ठिकाणी बोलायला लागला. म्हणे देवो का चित्त या बोला देतेची ना. देवा माझ्या बोलावर तुम्ही त्या ठिकाणी चित्त का देत नाही? बरं माझं तुम्ही का बरं ऐकत नाही? माझं काही चुकतंय का त्या ठिकाणी असणार? आणि मी जे बोलतो ते बरोबर आहे का नाही देवा? पण माझ्या मनामध्ये जे होतं ते मी बोललो बरं का. पण याच्यातलं बरोबर काय आणि चूक काय ते तुम्ही सांगा. आयसिया ते वधावे की आविरुनी निघावे, या तोही माझी बरवे ते नेनो आम्ही. या दोघांमध्ये बरोबर कोणतं आहे ते मला काही कळत नाही. आता इथं युद्ध करावं का निघून जावं? म्हणजे युद्ध करणं बरोबर आहे का युद्ध भूमीवरून निघून जाणं बरोबर आहे हे मला त्या ठिकाणी कळत नाही. तर कार्पण्य दोष. त्याचं कारण आता अर्जुनाने कबुली दिलेली आहे. कशाची कबुली दिली? आपल्या अज्ञानाची कबुली दिलेली आहे की मला याच्याबद्दलचं अज्ञान आहे. आणि जेव्हा आपल्या अज्ञानाची कबुली होते तेव्हा आपला स्वीकार भगवंत करत असतात. आपला स्वीकार ज्ञानी माणसं करतात. आपला स्वीकार संत करतात. जोपर्यंत अज्ञानाची कबुली येत नाही तोपर्यंत मात्र संत स्वीकार करत नाही. तर त्या ठिकाणी अर्जुन म्हणायला लागला, आम्हा काय उचित ते पाहतानच पुरे येतं. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. जे मोहाने माझं चित्त काय झालेलं आहे? व्याकुळ झालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला उचित काय हे कळायला तयार नाही. म्हणून देवा तू गुरु बंधू पिता, तुझी आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपण यावं. देवा आम्हाला गुरु तू आहे, भाऊ तू आहे, वडील तू आहे आणि सर्वस्व आमचं तूच आहे. याला देवाला शरणागती म्हणतात. ह्या ओवीमध्ये काय आहे? भगवान परमात्मा देवाला शरण गेलेले, म्हणजे देवाला मनापासून तूच सगळं म्हणणं म्हणजेच देवाची अनन्य भावाने काय आहे? शरण आहे. म्हणून भगवंत म्हणतात जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एको. मला अनन्य भावाने जो शरण आला ना, मला सर्वस्व समजून जो शरण आला, बस त्याची काळजी मला आहे. त्याच्या संसाराची चिंता त्या ठिकाणी मला आहे. त्याच्या उद्धाराची चिंता मला आहे. कारण तसा अनन्य भावाने अर्जुन देवाला शरण गेला. तूची सदा रक्षिता आम्हाला, तूच नेहमी सदा आमचं रक्षण करणारा तूची. या जगामध्ये देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. कारण तू माझा गुरु आहे, बंधू आहे, पिता आहे, इष्ट देवता आहे आणि वेळोवेळी मला सगळ्या गोष्टीतून रक्षण करणारा तूच आहे. आणि म्हणून देवा माझा अव्हेर करू नका. जसा सागर एखाद्या गंगेचा अव्हेर करत नाही, सागर पोटात घेतो सगळ्यांना. ती गंगा असो, वडा असो, नदी असो, सगळ्या पाण्याला जसा सागर काय करतो? पोटामध्ये घेतो. तसं देवा मी जसा असेल तसा तुम्ही मला माझा काय करा? स्वीकार करा. मी कसाही असो. जसं नातरी अपत्याते माये सांडोनी जरी जाई. एखाद्या लहान लेकराला त्याची आई जर टाकून गेली तर त्यांनी कोणाकडे जायचं? तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुझी आशी आणि बोलिले जरी न मानसी मागे. अर्जुन म्हणला मी काही जे मागचं बोललो ना तेच काही एवढं मनावर घेऊ नको. तसं काही म्हणजे माझंच बरोबर आहे असं काही नाही. ते मनावर नाही घ्यायचं. पण जे खरं आहे, जे बरोबर आहे ते मला तुम्ही सांगा. अर्जुने कबुली दिली. पुन्हा एका श्लोकामध्ये आणखीन कबुली देतात की देवा तुमच्या ज्ञानाशिवाय या ठिकाणी मला झालेला मोह जाणार नाही.
येत पृथ्वीतळ आप होईल हे महेंद्र पदई पाविलेलं परी मोहन फिटेल मानसीचा. अरे पृथ्वीचं राज्य जरी मिळालं, स्वर्गातलं राज्य जरी मिळालं, पण हा मनातला मोह जाणार नाही. आणि म्हणून मन माणसाचं एवढं त्या ठिकाणी चंचल आहे, एवढं कठीण आहे, तर आपल्याला सगळं काही मिळूनही मनाचा मोह जात नाही आणि मनाचं दुःख जात नाही. आणि म्हणून जीवाला जास्तीत जास्त दुःख कशाचं आहे तर मनाचं आहे. पहिल्यापेक्षा चांगलं चाललेलं असतं, पहिलं तर काही मिळालेलं नसतं, राहायला घर नसतं, घालायला कपडे नसतात, खायला त्या ठिकाणी टायमाच्या टायमावर नसतं. आता सगळं मिळालेलं असतं पण तरी समाधान राहत नाही. पहिलं एवढं काही न मिळूनही माणूस समाधानी राहायचा, पण आता सगळ्या गोष्टी मिळूनही माणूस समाधानी राहत नाही. त्याचं कारण मनाचं अव्यक्तपण, मनाची अशांतता. हे तिथं मनाचं दुखणं आहे. म्हणजे कोई तन से दुखी, कोई मन से दुखी, कोई धन बिन रहे उदास. धन राही म्हणून दुःखी, कोणी शरीराच्या रोगाने दुःखी, पण कोणी मनाने दुःखी. मनाने दुःखी जास्त माणसं आहेत. आणि मनाने त्या ठिकाणी हे मनाचं दुखणं कोणीच घालू शकत नाही हो. कारण एखादा मनुष्य जर अशांत असेल, अशांत कुठ सुखम असं म्हणतात, अशांत माणसाला कोणी सुख देत नाही. त्या ठिकाणी त्याला सगळं जरी प्राप्त झालं पण त्याचं मन समाधानी नसल्यामुळे तो चिडचिड करत राहतो. तर त्या ठिकाणी का बरं चिडचिड करतो? कारण त्याचं मन समाधानी नाही. सगळ्या गोष्टी आहेत ना प्रपंचामध्ये, पण तरी पण तो समाधानी राहत नाही, सारखं चिडचिड करतो, क्रोधिष्ट होतो, हे नाही ते नाही. मग ज्ञानोबराय म्हणले ह्या मनाच्या याला इथं, ह्या मनाच्या दुखण्याला काही उपाय नाही. काही उपाय नाही म्हणजे संसारात उपाय नाही त्याला. मग माणसाला किती जरी पृथ्वीचं राज्य जरी मिळालं आणि ह्या लोकातल्या सगळ्या जरी गोष्टी मिळाल्या, तरी पण ज्याचं अशांत मन आहे त्या माणसाला समाधान होत नाही. आणि ज्याचं शांत मन आहे त्याला काही नाही मिळालं तरी देखील तो समाधान राहतो. म्हणून समर्थाने पहिल्यांदा मनाला बोध केला की बाबा मना त्या ठिकाणी असणाऱ्या तू वासनेच्या संगी जाऊ नको. मना सज्जना भक्ती पंते, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना कारण माणसाचं सुख आणि दुःख मनावरच अवलंबून आहे. महाराज त्या साधू संतांना जे विरक्त झाले, काय त्यांच्याकडे झाडाखाली राहतात, सगळ्याचा त्याग आहे, सुखी आहेत. आणि ते सुखी असल्यामुळे कोट्यधीश माणसं त्यांच्याकडे जातात शेरणा. ते साधूकडे गेल्या म्हणले आपल्याला सुख भेटत. अरे साधूला राहायला घर नाही, त्याला अंगावर घालायला कपडे नाही, त्यांनी लंगोट नेसलेली, त्याला गाडी नाही, तुझ्याकडे सगळं आहे तरी साधूला शरण का? त्याचं कारण आपल्या जवळ साधूचं मन शांत आहे आणि आपलं मन अशांत आहे. त्याचं उत्तर हेच. आणि म्हणून जेव्हा आपलं मन कुठेही शांत जेव्हा झालं तेव्हा तिथं सुख आहे, जवळ सुख आहे. मनाजवळ त्या ठिकाणी सुख आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा सगळ्या साधू संतांनी मनावर बोध दिलेला आहे. त्या ठिकाणी मन करारे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे कारण. तो कोबराय म्हणजे मनाला प्रसन्न करा. मनाला प्रसन्न केले की तुमच्या जवळ सिद्धी आहे, तुमच्या जवळ सुख आहे. आणि जोपर्यंत मन प्रसन्न नाही तोपर्यंत सुख जवळ येतच नाही महाराज त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून ह्या सुखदुःखाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बाहेरच्या विषयावर अवलंबून नाही. बाहेरून आपल्याला काय मिळालंय, किती मिळालंय त्याच्यावर अवलंबून नाही, तर त्या सगळ्याची सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे. म्हणून मन त्या ठिकाणी माणसाचं शांत झालं पाहिजे, मन स्थिर झालं पाहिजे, मन कुठंतरी थांबलं पाहिजे. कौरव धावणार आहेत आपण असून असून आपल्याला किती का आयुष्य हो, 100 वर्ष. ते काही 100 वर्ष थोडंच जगत होत आपण महाराज. बाकीच्या युगाच्या मानाने ह्या कलियुगात माणसाला अल्प आयुष्य मानव देह शतगणी देते. 100 वर्षाचं दिलं पण जगत नाही. त्या ठिकाणी लय झालं तर 70, 75, 80 बरे जरी जगला तर पुढे उपयोगाचं नाही जगणं. हा
त्या जगण्याला काय अर्थ आहे महाराज? म्हणजे हा काही अर्थ नाही. त्या जगण्यातून स्वतःलाही सुख नाही, म्हणजे दुसऱ्यालाही सुख नाही, उलट दुःख आहे. म्हणून त्याच्या नवस करतात घरातले माणसं की हे लवकर गेले पाहिजे. तर त्या ठिकाणी असतात हे काय म्हणले, आपदा व्हायली त्यांची, आम्हाला सण व्हायला. त्यांची सण व्हायला नाही, तुम्हाला त्रास व्हायला लागला. त्यांची तर आपदा व्हायच लागली. आणि म्हणून अल्पायुष्य सांगितलं, त्याच्यामध्ये व्याधी सांगितली, दुःख सांगितलं, त्याच्यामध्ये बालपण सांगितलं, बालपण गेले नेन, तारुण्य दशे विषय आणि वृद्धपणे पर्वतले चिंता. बालपणा तर नेमतेमध्येच जातात, तारुण्य दशेमध्ये आला की विषयाची व्यथा होतात, विषयाच्या पाठीमागं त्या ठिकाणी फिरतो. आणि नंतर हे काही दिवस झाले की लगेच लग्न होतं, कामाचे दिवस येतात, इकडून तिकडून मिळवायचं असतं. ते झालं की वृद्धपणा येतो, आणि मग काय भाजनाचे उरले ते पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आधी व्याधी येते, दुखत, रोग होतो, काही भानगडी होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगत असताना सांगितलं की बाहेरच्या भोगावरून माणसाला समाधान कधीच नाही होऊ शकत. कारण भोगात सुख नाही महाराज, त्यागात शांती सांगितलेली. त्यागात शांती रनंतर, भोगात शांती नाही. जेवढ्याने भोग घेतला, भोगी लोक झाले, तेवढे भोगी लोक रोगी झाले. आणि ज्याने त्याग घेतला, तेवढे त्या ठिकाणी योगी झाले. भोगी रोगी होतो आणि त्यागी योगी होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्याने त्याग केला, समर्थ रामदास स्वामी, योगी येतो. आणि त्या ठिकाणी आपण संसारिक माणसं सगळे रोगी येतो. त्याचं कारण आहे आपण भोगामध्ये गुंतलो. हा तुकोबराय म्हणतात, भोगे रोग जोडून या दिल्या. भोगाजवळ काय येतो? रोग येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यागात शांती. म्हणून अर्जुन या ठिकाणी म्हणायला, पृथ्वी तळ आपू होईल, पृथ्वीचं राज्य जरी मला मिळालं, स्वर्गातलं राज्य जरी मला मिळालं, पण मोह हा न फिटेल मानसीचा, मनाला झालेला मोह यांनी फिटणार नाही. खरं मग कशाने फिटल? जैसे ज्ञानोबराय म्हणतात ना, तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषध काही नाही येतो, एकच उपयोगाचा आहे परमात्मा. दृष्टांत दिला, आयुष्य संपलं, आता या ठिकाणी काहीच उपयोगाला जाणार नाही, फक्त परमामृत भेटलं तरच बरं आहे. तसं आईसे अर्जुन ते बोलीला, अशा पद्धतीनं अर्जुनाने देवाला सांगितलं. हा मोह आता भेटणार नाही. आणि मनाचे विकार, बुद्धीचे विकार संसारातले उपायाने जाणार नाही. त्याला त्या ठिकाणी संतांच्या ज्ञानाचीच गरज असते. कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. दुसरा अध्याय अत्यंत सुंदर आहे, आपल्याला पुढे मी सांगेन, आपल्याला पुढे जायचंय. तर अर्जुनाला काय झालं, तर ज्ञानोबराय त्या ठिकाणी एक सुंदर रूपक करतात. सर्व हृदय कल्हारी, तिथं कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भाजेची ना. अहो, अत्यंत नाजूक ठिकाणी, मर्माच्या ठिकाणी अर्जुनाला मोहरूपी सापाने दंश केला. आणि कारुण्याच्या त्याला काय यायला लागल्या? लहरा यायला लागल्या महाराज. विष चढलं अर्जुनाला. तर त्या ठिकाणी मोहरूपी सापाने दंश केला, पण तो कुठं केला? नाजूक ठिकाणी केला, हृदयरूपी नाजूक ठिकाणी. आणि हृदयाच्या ठिकाणी जर जखम झाली ना, ती कशानेच बुजत नाही. तुमच्या पायाला जखम होऊ द्या, तुमच्या मनाला जखम होऊ द्या, हृदयाला एकदा जखम झाली, संपली त्या ठिकाणी. आणि म्हणून एका माणूस म्हणतो ना, हा माणूस काय बाबा त्या ठिकाणी जवळच येत नाही, लांब लांबच जातो. कधीतरी त्याच्या हृदयाला कुठेतरी जखम झालेली असते, आणि म्हणून त्या ठिकाणी तो भेटतो काही गोष्टीला. अशा पद्धतीचे ज्या हृदयाच्या जखमी येतात, हे हृदय म्हणजे अत्यंत नाजूक ठिकाण सांगितलेलं आहे. हृदय कलय, अर्जुनाच्या हृदयाला मोहानी जखम, मोहरूपी सापाने दंश केला, आणि कारुण्यरूपी लहरी त्या ठिकाणी येई लागलेल्या आहेत. तैसी पंडुकुमारा व्याकुळा, इथं अर्जुनाला पंडुकुमार म्हणलेला, तो व्याकुळ झाला. मिरवी तसे श्रीकृष्ण जवळ आला, तो कृपावशी आवलीला रक्षला. आता पण अर्जुनावर प्रेम करणारा भगवंत मात्र आता अर्जुनाचं रक्षण करणारे बर का. तर इथं वर्णन केलं ज्ञानोबरायने, मोहरूपी साप चावला तर देव अर्जुनाचा साप उतरण्याकरता गारुडी झाला. काय झाला? देव गारुडी झाला. तर कशा पद्धतीनं गारुडी झाला त्या ठिकाणी? तर तो गारुडी होऊन अर्जुनाचा साप उतरण्याकरता त्या ठिकाणी येतो महाराज. म्हणून
म्या म्हणी त्याला ह्या हेतू जाणून या म्हणून जाणून ऐशी प्रोडी जे तुरठी सवेची वीस फेडी तो धावया श्री हरी गरुडी पातला की ज्ञानोबा रायने देवाला काय केलेलं आहे त्या ठिकाणी गारुडी केलं. असा गारुडी देव की पाहिल्याबरोबर वीस फेकलं पाहिजे असे गारुडी होते ना पहिल्या काळामध्ये. तर त्यांनी पाहिल्याबरोबर ते वीस निघून जायचं. मंत्र म्हणणं तर लांबच राहील. ज्ञानोबा राय म्हणजे देव अशा पद्धतीनं गारुडी येतं की आता ते अर्जुनाकडे पाहिल्याबरोबर अर्जुनाचं वीस थोडं थोडं कमी व्हायला लागलं. कारण अर्जुनाला वीस खूप चढलं होतं ना की मी युद्ध करणार नाही, मला मोह झाला, मला असं आहे तसं आहे, पाप लागलं. देवाने त्याच्याकडे नुसतं असं खेदयुक्त मनाने पाहिलं की थोडं वीस काय झालं कमी झालं. आणि लगेच अर्जुन म्हणू लागला देवा तू गुरु बंधू पिता तुझी आमची इष्ट देवता. म्हणजे याचं काय, याचा अर्थ वीस कमी झालं अर्जुनाचं. आणि हे वीस कमी झालं पुन्हा देव पुन्हा हे वीस त्या ठिकाणी कमी करणार आहे कारण तो कृपळू आहे. गीता सांगून त्या ठिकाणी वीस कमी करणार आहे. ज्ञानोबारायांनी दुसरा दृष्टांत दिला अर्जुना करता. मग देखा ते तर फाल्गुनो घेतला असे भ्रांती कळून जैसा गणपळी भानू आच्छादिजे. म्हणजे सूर्याला जसं ढग आल्यानंतर त्या ढगामध्ये सूर्य जसा लोपल्या जातो दिसत नाही तसं अर्जुनाला मोहरूपी ढग त्या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एक दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला आपल्याला कळण्यासाठी. माऊलीकडे दृष्टांताची काही कमी नाही. काय म्हणतात ज्ञानोबाराय तया परी तो धनुर्धरू झालासे दुःख जेरधरू जैसा ग्रीष्म काळी उगीरवरू वनवला की. त्या पद्धतीनं अर्जुन दुःखी झाला.